खाली दिलेले सर्व लिखाण आम्हाला नंबर 302च्या खोलीत मिळाले. कागदावर त्याचे अतिशय लक्ष असते. तेव्हा दरवेळी इतर काहीतरी लिहिलेला असा कागद आधी त्या जागी ठेवूनच त्याने लिहिलेला कागद हलवावा लागतो. एक गमतीची गोष्ट अशी आहे की एकदा लिहिलेले तो परत कधीही वाचत नाही. फक्त त्या जागी लिहिलेला कागद आहे की नाही एवढे पाहतो. आज 7 वर्ष या हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नाही. काही फरक असेल तर त्याची अधोगतीच होत आहे. मस्टरमध्ये त्याचे नाव त्र्यंबक वासुदेव जोशी असे दाखवले आहे. वयाने तो 25च्या जवळपास असेल. उंची 5 फुटांच्या जवळपास असेल. शरीराने किरकोळ, केस मूळचे दाट पण आता कानशिलावरून मागे सरायला लागलेत. डोळे पिंगट रंगाचे, पातळ व किंचित अनुकुचीदार नाक, गव्हाळी रंग असा तो दिसायला आहे. सर्वसाधारणपणे तो नरमाईने वागतो. एखाद्या वेळी बेफाम होतो तेव्हा कधीकधी आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवावे लागते. काही वेळा ही शहाणपणाची लहर अर्धा ताससुद्धा टिकते. पण बहुतेक इतर वेळी जे काही त्याने भरकटले आहे त्याचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न करणेही चूक ठरेल. त्याची सिस्टीमच वेगळी आहे. कोणाला काही धागे सापडले तर त्याला लखलाभ आहेत. जिथे आवश्यक असेल तिथेच मी कंसात एखाद दुसरा शब्द घातला आहे. बाकी सर्व नंबर 302च्याच हातची आहे. डॉक्टर CKO. बरे झाले, आज आयताच कागद मिळाला. आता सारखे त्या भिंतीवर लिहायला नको. कागदावर माणसाचे नाव लिहून कागद खाऊन तरी टाकता येतो. मग बसले का पोटात कुरकुर करीत. पण हे साल्यांना कळले पाहिजे आणि म्हणून मला खरी नावे कोणी सांगत नाही. आज परत त्या डॉक्टरला सांगितले की मला खोली बदलवून द्या. तो सारखा प्रश्न विचारत असतो. इतर वेळी बहुतेक मी मनातले खरे तेच सांगत असतो. पण ही गोष्ट गुप्तच ठेवली पाहिजे. एकदा सगळ्यांना कळले की मग खलास, आमच्या वाट्याला काय येणार. या खोलीत बदलून आलो तेव्हा पहिले काही दिवस माझी अगदी चंगळ होती. गादीच्या खालच्या बाजूस शेकडो ढेकून होते. लहान झुरळेही होते. एक तर फर्स्ट क्लास 2.5 इंची काळाभोर अवलिया होता. आहा, काय मजा आली अगदी. नको, ते तर कोणाला कळले नाही पाहिजे. ते रोज आश्चर्य करतात की मला त्यांच्या त्या जाड रोडक्यात आणि पानचट डाळपाण्यात काही गोडी का लागत नाही. पण मी एकदम एवढा खादाळपणा करायला नको होता. मिळत होते तोवर चैन होती. पण आता खोलीत काहीसुद्धा नाही. मुंगीसुद्धा दिसत नाही. आज एकदम ताईची आठवण आली आणि रडूच कोसळले. ताई, तू का ग गेलीस? तुझ्याशीच फक्त मी मोकळेपणाने बोलू शकत होतो. तुलाच एकटीला काय तो माझ्या बोलण्याचा अर्थ कळायचा. ताई, अशी कशी ग गेलीस? माझ्याशी प्रेमाने बोलणारे तूच काय ती एकटी होतीस? बाकीचे सारा माझा सारखं राग करायचे. का ग, तू नसतीस तर मला हे 4 शब्दसुद्धा लिहिता आले नसते. ताई, मी तुला कितीदा तरी विचारले की बाबा माझ्यावर इतके का रागवलेले आहेत? मला त्यांच्या जवळपाससुद्धा का उभे राहू देत नाहीत? मी तुला असे विचारले की तुझा चेहरा पांढरा फटक पडायचा. तू रडायला सुरुवात करायचीस. थरथर कापायला लागायचीस. मला दरवेळी बजावून सांगायचीस, हा प्रश्न विचारू नकोस. पण का ग? मला जर कोणी सांगतच नाही तर मला कसे कळणार? तू कधी त्याचे उत्तर दिले नाहीस. पण मी तुझ्यावर रागवलो नाही का ते माहीत आहे. एकदा मी तळघरातल्या माझ्या खोलीतून वर आलो. कोणाच्या तरी हातून बाहेरची कडी लावायची राहून गेली होती. बाबांच्या खोलीतून तुझा आवाज ऐकू आला होता. ताई, मी तुला शोधत होतो. मी दाराबाहेर थांबलो. बाबा रागाने राक्षस असे काहीतरी म्हणत होते आणि ताई, तू रडत होतीस. नाही बाबा त्याला कळत नाही असे सारखे म्हणत होतीस. समोरचे दार उघडे होते. मला सरळ बाहेर जाता आले असते. पण ताई, मी आपणहून तळघरात जाऊन बसलो. तुला दिलेला शब्द पाळला ना. मग का ग अशी गेलीस? कुठे गेलीस? कोणीच सांगत नाही. बोलतच नाही ना माझ्याशी कोणी. त्यानंतर 2 दिवस तो पार ऑफ होता. कागदावर नुसत्या रेघोट्या ओढलेल्या होत्या. सुसूत्रता नव्हती. 3 वर्षांच्या मुलाच्या पातळीइतकाही त्याचा मेंदू काम देत नव्हता. हे कागद मी जवळ ठेवले आहेत. पण इथे यापैकी काहीच देण्यासारखे नाही. डॉक्टर CKO. हो, एकाएकी मला आठवले, एकदा बाबांनी कशावरून तरी मला काठीने खूप झोडपले होते. ताई मागून सारखी त्यांना ओढत होती आणि रडत होती आणि बाबा ओरडत होते, राक्षस आहेस राक्षस, स्वतःच्या आईला ठार मारलेस, अजून तुझे समाधान नाही का झाले? आई म्हणजे काय? ताई, तू लिहायला शिकवत होतीस तेव्हा आई म्हणजे एक मोठी बाई व तिच्या हातात एक लहान मूल दाखवले होतेस. मी तुला विचारले, आई म्हणजे काय ग? आणि तू एकदम रडायला लागलीस. मग मी तुला विचारले, ताई तू माझी आई आहेस का ग? असे मी विचारताच तू मान हलवत एकदम वर गेली होतीस. पण तू कधी मला सांगितले नाहीस. ताई किती वेळा रडायचीस ग तू? राक्षस म्हणजे काय विचारले की रडायचीस?
पहिलीच्या पुस्तकात पहिल्याच पानावर ग शेजारी एक माणूस दाखवला होता. त्याला खूप मोठे दात होते, जाड दोरीसारखे नाक होते. हाच का ग राक्षस? विचारले की रडायचीस. माझे नाव राक्षस आहे का ग? विचारले तर आणखीनच रडायचीस. पण तेही मला सांगितले नाहीस. दाराच्या फटीतून नाही तर गजातून कोणीतरी सारखे आत पाहत असते. मी याबद्दल डॉक्टरांजवळ खूप तक्रार केली होती, पण काही उपयोग झालेला दिसत नाही. भाकरीचा एक तुकडा मी लपवून आणला होता आणि रात्री दाराच्या फटीजवळ ठेवून वाट पाहत होतो. माझ्या कल्पनेप्रमाणेच झाले. अर्ध्या पाऊण तासाच्या वाट बघण्यानंतर दाराच्या फटी घालून लांबच लांब मिशा आत आल्या व त्यामागोमाग एक चांगला 2-2.5 इंचाचा लाल भडक पठ्ठ्या आत येऊ लागला. पण त्याला कसली तरी शंका आली असली पाहिजे, कारण फक्त अर्धा भागच खोलीत सरकवून तो लांब लांब मिशांनी सगळीकडे चचपून पाहत होता. मी अगदी श्वासही न घेता चूप बसून राहिलो. तो जरासा आत आला, आणखी आत आला. माझ्या तोंडाला अगदी पाणी सुटले होते, पण मी न हलता तसाच बसून राहिलो. आता त्याला एकदम मागे जाता येणार नाही असे दिसताच मी झटकन त्याच्या पंजाखाली पकडले आणि उचलले. वरच्या जाळीतून एकदम प्रकाश पडला व रात्रीचा वॉर्डर ओरडला, काय रे, काय चाललंय? 302. मी उभा राहून दारापासून मागे सरलो व हात मागे ठेवला. कुठे काय? बघू, हात पुढे घे, झटपाट. त्याला दाखवावे लागले, नाहीतर तो आत आला असता. पण आता माझ्या लक्षात आले, माझ्यावर सारखी पाळत कोण ठेवतो ते. सोडून दे त्याला, हात कशाला धरलाय? आता कळलं तुला काय हवे ते. मी एकदम त्याच्याकडे पाठ फिरवली व 1 मिनिटात परत त्याच्याकडे तोंड केले. त्याच्या टॉर्चचा प्रकाश माझ्या तोंडावर होता. त्याचा हात एकदम कापायला लागला. ते तोंडावर काय आहे? कुठे काय? मी तोंड झटकून टाकीत म्हणालो. तो एकदम घाईने निघून गेला. शेजारून कुठून तरी ओकल्याचा आवाज आला, पण माझे तिकडे लक्ष नव्हते. मी परत दारामागे वाट पाहत बसलो होतो. आज सारखी ताईची आठवण येते आहे. ताई आहे तरी कुठे? डॉक्टरही सारखे ताईबद्दल विचारत होते. त्यांना कोणी सांगितले ताईबद्दल? ते कोणाला तरी फोन करत होते व तोपर्यंत त्यांनी मला एक मोठे पुस्तक वाचायला दिले. पण त्यातील चित्रांवरच माझे लक्ष खेळून राहिले. इतकी मोठी इतकी सुंदर चित्रे मला कधीच दिसली नव्हती. किती वेळ तरी मी ते पाहत राहिलो, पण मग त्याचा मला कंटाळा आला. शेवटी ती नुसतीच चित्रे होती. हाताला काही लागत नव्हते, वासही येत नव्हता, काहीच नाही. मी कंटाळून पुस्तक खाली टाकून दिले. पुन्हा त्यांचे प्रश्न चालू झाले. आता ते घरच्या माणसांबद्दल विचारत नव्हते, बाहेरच्या काही गोष्टींबद्दल विचारत होते. सूर्य कसा आहे? सूर्य कुठे आहे? रात्री का दिसत नाही? पाऊस कुठून येतो? वर्षभर का पडत नाही? आपण दिवा का लावतो? नाही लावला तर काय होईल? आपण अंधारात का बसत नाही? हा अंधाराचा प्रश्न ऐकला आणि मला कसेच व्हायला लागले. बाबा ज्या तळघरात मला ठेवत असत ते मला आठवले. ते असेच अंधारे होते. कधी रागाने बाबा दारावरची जाळीसुद्धा बंद करून टाकीत. मग मात्र आत एक उजेडाची चीरसुद्धा दिसत नसे. मला काही कळायला लागले तेव्हापासून मी याच जागेत होतो असे मला आठवते. या आधीची चित्रे अगदी पुसट आहेत. कोणीतरी विनू एक कोणीतरी होता खरा. विनू कोण होता? तोही मध्येच नाहीसा झाला. आता आठवते तो माझ्याशी सारखा भांडायचा आणि एका रात्री नाही मी नाही 302च्या एका कागदावरून मी त्याला ऑफिसमध्ये बोलावले होते. तो ज्या पुस्तकाबद्दल लिहितो ते पुस्तक जोन्सचे प्रसिद्ध ॲनिमल किंगडम हे होते. त्यात आता नावाजलेल्या उत्तम रंगीत प्लेट्स आहेत. इतर बोलणे चालू असतानाच 302 एकदम ऑफ झाला. वॉर्डरच्या मदतीनेच त्याला खोलीत न्यावा लागला. डॉक्टर CKO. विनोला काहीतरी झाले आणि माझी रवानगी खाली झाली. त्याला काय झाले मला तेही कळले नाही. मला आजवर तो दिसलेला नाही आणि मला त्याचे काही वाईटही वाटत नाही. वाईट वाटते ते ताई दिसत नाही त्याचे, पण ती तरी मला सगळे खोटे सांगत होती. विनूबद्दल मी तिला एकदाच विचारले, लागली रडायला. मला सारखे विचारायला लागले त्याने काय केले होते. मी तिला कितीदा तरी सांगितले की तो सारखा मला चिडवायचा. त्याला माहीत होते की मी काही केल्या बाबांकडे जायचे धाडस करणार नाही. विनू दांडगा होता. माझे कान पिरगळायचा, माझा हात पाठीमागे पिरगळायचा. ताई मी खरंच त्याची काही खोडी काढायचा नाही, पण तो मला सारखा चिडवायचा. रात्र झाली, अंधार पडला की मी पांघरुणाखाली डोके घालून रडत बसायचो. तेही उघड्याने करायची चोरी होती. बाबांना कळले असते तर विनाकारण मार बसला असता. मला सारखे वाटायचे एकदा त्या साल्याची खोड मोडावी, पण मी त्याच्यापेक्षा लहान, शरीराने दुबळा.
माझे त्याच्यापुढे काय चालणार? अर्थातच मला रात्री स्वप्ने पडायची. आता त्यातले काही आठवत नाही, पण दरवेळी तो माझी गयावया करतो आहे, माझी विनवणी करतो आहे, असेच काहीतरी मला दिसले असले पाहिजे. एका सकाळी तो माझ्याकडे जरा चमत्कारिक नजरेने पाहत होता. सगळा दिवस असेच चालले होते. रात्री झोपताना तो स्वप्नाबद्दल काहीतरी बोलला. मला काल रात्री एक वाईट स्वप्न पडले. मला हे ऐकून नवल वाटलं. मला इतके दिवस वाटत होतं की मलाच एकट्याला रात्रीची ही चित्र दिसतात, पण मी त्याला काही विचारले नाही. विचारले असते तर नक्की तो गप्प बसला असता. मी काही बोलत नाही असे पाहून तो म्हणाला, मला असे वाटले की तुझ्या गादीभोवती काहीतरी काळे काळे गोल गोल फिरत आहे. मी दिवा मोठा केला तेव्हा काहीच नव्हते. तेव्हा ते स्वप्नच असले पाहिजे, नाही का? आता त्याने माझे मत कशाला विचारले? आजवर तो मला काय वाटते याची कधीही फिकीर करीत नव्हता. मग आता का तो खरंच घाबरला होता? मला माहीत नाही. विनू साध्या सुद्धा गोष्टींना भिणारा नव्हता. मी काहीच बोललो नाही व माझे स्वप्नही त्याला सांगितले नाही. त्याची बराच वेळ चुळबुळ चाललेली होती. एक दोनदा त्याने मला झोपलास का रे असेही विचारले, पण मी काहीच बोललो नाही. मलाही लवकर झोप लागेना. डोक्यात सारखे घंटांचे आवाज झाल्यासारखे वाटत होते. कपाळ गरम झाल्यासारखे वाटत होते. खोलीत प्रकाश तसा जेमतेम होता, पण त्यानेही डोळे दिपत असावेत असं वाटत होतं. दिवा मालवून टाकावा व खोलीत कुळूप अंधार करावा असं वाटत होतं, पण प्रत्यक्ष काही हालचाल करू नये असंही वाटत होते. शरीराला एक प्रकारचा जडपणा, सुस्तपणा आला होता. एखाद वेळी पायाला मुंग्या आल्या की पायच नाहीसा झाल्यासारखं वाटतो, तसा माझ्या सर्व शरीरावर एक प्रकारचा बधीरपणा आला आहे असे वाटत होते. केव्हा झोप लागली हे मला कळलेच नाही. स्वप्ने रोजच पडत होती. अंधार असायचा, विनूचा आवाज येत असायचा. त्याला आणखी भिववण्यासाठी मी जमिनीला अगदी चिकटून सरपटत त्याच्याकडे जात असायचा आणि तो म्हणत असायचा, नको नको, मी पुन्हा तुला कधी चिडवणार नाही, नको नको, इकडे येऊ नको. आणि इथेच कुठेतरी स्वप्न संपायचे. पण आज ते चालूच राहिले. त्याचा आवाज आला, वर चढला, मग तो किंचाळायला लागला. मी सरपटत त्याच्याकडे जातच होतो. एकाएकी खोलीत प्रकाश झाला. स्वप्नात की खरोखर मला अजूनही माहीत नाही. माझ्या पाठीत एक तडाखा बसला, 2 बसले. बाबांचा आवाज आला, बापरे बापरे, हे आहे तरी काय? पुन्हा तडाखा. मागे मागे तो ओरडला. आणखी कोणीतरी खोलीत आले. विनूला उचलून घेऊन गेले. या माराने मला जाग आली. मी बाबांकडे वळलो. मी त्यांना सांगणार होतो की मी काही केले नाही, त्याला स्वप्न पडले होते व त्यातच तो ओरडत होता. पण ताई, माझ्या तोंडून शब्दच येईनात. तोंड कोणीतरी घट्ट आवळून टाकावे असे झाले होते. मला ओठ चालवता येईनात ताई. बाबांनी माझ्याकडे पाहिले सुद्धा नाही. तोंड हाताने झाकून घेतले. त्यांच्या मागे तू दिसलीस मला. तुझा चेहरा पांढरापटक पडला होता. डोळे विस्फारलेले होते. मला त्याच रात्री बाबांनी खालच्या तळघरात नेऊन टाकले. अगदी जाताना मला विनूची गादी दिसली. त्यावर काहीतरी ओले लाल लाल सांडले होते. मला बाबांनी खाली ढकलून दिले आणि दार बंद केले. मी किती वेळ तसाच वेडावाकडा पडून होतो. हात, पाय, पाठ, डोके सारे काही ठणकत होते. खाली अगदी फरशी होती, तिथे पाणी होते. सगळीकडे अंधार होता. ताई, तू सुद्धा आली नाहीस. मी काय केले होते ग? माझ्याशी कधी कोणी सरळ बोलतच नाही. तू नाही ताई, पण बाकीचे सारे कधी काही सांगायचे नाहीत आणि आता इथे टाकून दिले. किती वेळ मी एकटा होतो मला कसे कळणार? सारखी थंडी वाजत होती. अगदी दातावर दात आपटत होते. हातपाय छातीशी घट्ट धरून ठेवले तरी सगळे अंगच थडथड उडत होते. समोर लाल निळा प्रकाश दिसत होता, पण खरा का खोटा ते मला कळत नव्हतं. मी झोपलो असेल, मला परत स्वप्ने पडली असतील, पुन्हा जागा झालो असेल. मला काहीच आठवत नाही, पण कोणी आले नाही. ताई, मला भूक लागली होती ग. आजवर माझा जीव खाण्यासाठी इतका कधीही तळमळला नव्हता. मी ओरडायचा प्रयत्न केला, पण घशातून आवाजच येईना. सगळे अंग ओले, गार, जड झाले होते. हातांनी खालची फरशी चाचपळत मी खोलीवर हिंडत होतो. माझ्या हातावरून काहीतरी गेले. मला माहीत नाही काय होते ते. मला दिसलेही नाही. मी हात इकडे तिकडे फिरवला. परत ते माझ्या हाताला लागले. मी हाताने पकडले आणि ताई, मला खरंच अतिशय भूक लागली होती ग.
त्याला लिहायला कागद देण्याची कल्पना फायद्याची ठरणार असे मला वाटायला लागले आहे. मनात बसलेल्या या गाठी ओढाताण करून सुटणार नाहीत. त्याच्या आपल्या कलानेच एक एक पदर सुटत आहेत. सुरुवातीला भिंतीवर सर्व लिहावे लागते असा त्याचा उल्लेख आहे. कोपऱ्यातल्या धुळीत पाणी ओतून तो बोटांनी भिंतीवर रेघोट्या मारत आहे. पाणी नाही मिळाले तर एखाद वेळी जाऊ द्या. वरील 2-3 कागदावरून एवढे दिसते की त्याची स्मृती हळूहळू मागे चालली आहे. माझ्या प्रश्नाने त्याला राग येतो, त्रास होतो, पण त्या रागानेच आठवणींवरचा आणखी एखादा पडदा दूर होतो. मी आता काहीही निष्कर्ष काढत बसत नाही, पण त्याला सतत टोचत राहणार आहे. पाहू आणखी काय काय उजेडात येते ते. डॉक्टर CKO. डॉक्टरांनी परत खोलीत बोलावले. परत नाव विचारले. नाव सांगायला मी काय वेडा आहे, पण ते पिच्छाच सोडेनात. शेवटी सांगितले, एक आपले बनवून त्र्यंबक वासुदेव जोशी असं काहीतरी. त्यांना ताईची आणि विनूची माहिती कशी लागली, माझे कागद मी तपासले, त्यावर तर सगळं आहे तसं आहे. तेव्हा त्यातला कागद काही त्यांनी खाल्ला नाही. पण हा डॉक्टर अगदी सरळ साधा दिसतो, अगदी ताईसारखा. त्याच्या स्वप्नात जायची काही आपली तयारी नाही. एकदा ताईच्या स्वप्नात गेलो होतो. ताई, तू सारखी सारखी विचारायचीस, विनूला काय केलेस? मी तुला कितीदा तरी सांगितले की मी काही केले नाही, पण तुला काही ते खरे वाटे ना. ताई, तुझ्याजवळ एकटीजवळ मी कधी कधी खोटे बोललो नाही, खरेच नाही. तळघरात मला टाकल्यावर कितीतरी दिवसांनी दार उघडले आणि तेही तूच उघडलेस. तुझ्या हातात दिवा होता, केवढा मोठा दिवा, किती लखलखीत प्रकाश. माझे तर डोळेच उघडेनात. पण तुला काय दिसले ग? तू केवढ्यांदा तरी ओरडलीस, अगदी विनूसारखी किंचाळलीस, बाबांना हाक मारायला लागलीस. केवढ्यांदा रडत होती ग ताई. मी तुला काही केले नसते, खरंच नाही. आणखी कोणीतरी आले. माझ्या अंगावरूनच बादल्याच्या बादल्या पाणी ओतले. किती गार पाणी, केवढा झगझगीत प्रकाश. माझे सारे अंग परत थडथड उडायला लागले. तुझा रडका आवाज त्याहूनही येत होता. बाबा, गार पाणी नका टाकू, तो किती लहान आहे. गार पाणी? उकडते पाणी टाकायला हवे, रॉकेल ओतायला हवे आणि काडी लावायला हवी, ठेचायला हवे दगडाने. बाबा, असे नका हो बोलू, त्याला काही कळत नाही. पुन्हा एकदा गार पाणी. पुन्हा कोणीतरी दार लावायला लागले. त्याला इथेच का ठेवणार आहात? तुझा आवाज. दुसरी जागा नाही ग, काय करणार? बाबा आणि रागाने, मलाही मग खालीच ठेवा, तुम्हाला काही काळीज आहे की नाही? बाबांनी हातातली बादली खाली टाकली व ते रागाने निघून गेले. ताई, तूच मला गरम कपड्यात गुंडाळलेस आणि तुझ्या खोलीत नेलेस. तू काही खायला आणून दिलेस, पण मला ते खाताच येईना. जीभ अगदी जड झाली होती, बोलताही येत नव्हते. मी झोपलो. रात्री केव्हा तरी मला जाग आली. तुझ्या खोलीतला दिवा लहानसाच होता, पण तोही प्रकाश मला सोसवत नव्हता. मला अंधार, काळाकुट्ट काळोख हवा होता. का ते काही सांगता आले नसते. आणि ताई, मला एकदम भीती वाटायला लागली. काहीतरी व्हायची, कसले तरी स्वप्न पडायची. मला एकदम भीती वाटायला लागली. आता मला स्वप्न नको होते, केवळ तुझ्याजवळ येऊन तुझ्या पांघरुणाखाली झोपावेसे वाटत होते. केवळ तुझ्याकडे यायला लागलो, हळूहळू येत होतो. कशाला तरी धक्का लागला आणि मोठा आवाज झाला. तू एकदम जागी झालीस आणि माझ्याकडे पाहायला लागलीस. तुझा चेहरा एकदम किती बदलला. तू मला ओळखलेस नाहीस का ग? अशी एकदम मागे मागे का गेलीस? चेहरा पांढरा फटक का पडला? तोंडावर हात का ठेवलास? ताई, अगं खरेच मी नुसता तुझ्याजवळ येणार होतो. तू मान का हलवत होतीस? तुझा शब्द कसा मोडू? मी थांबलो व मागे फिरलो. परत माझ्या जागेवर येऊन पडलो. तू किती वेळ तरी झोपलीस नाहीस, तशीच माझ्याकडे पाहत राहिलीस आणि सारखी कापत होतीस. माझा आवाज परत यायला 2-3 दिवस लागले, पण मग कुठे तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला जमले. तू सारखे विचारित होतीस, विनूला काय झाले? त्या रात्री माझ्या खोलीत मला काय करावायचे होते? तुला काही केला विश्वासच बसेना माझ्यावर. ताई, मला फक्त तुझ्याजवळ यायचे होते. अगं ताई, मी खरोखरीच दुसरे काही करणार नव्हतो, खरेच नाही, अगदी खरेच. पण शेवटी तू मला जवळ घेतलेसच. माझी खात्रीच होती तशी. मला किती शांत झोप लागली. स्वप्ने नाहीत की काही नाही. मला मग वाटायला लागलं त्याबद्दल ताईला काहीतरी बक्षीस द्यायला हवे. पण माझ्याजवळ काय होते? असते तर दिले असते. आताच्या वेळी नुसते मनातल्या मनात वाटत राहायचे, असे करावे तसे करावे. मग मला आठवले, आजवर कोणाला न दाखवलेली एक गोष्ट मी तुला दाखवू शकेन. काही प्रमाणात तरी तुझ्या चांगल्या वागण्याबद्दल तुला काहीतरी देऊ शकेन. आजवर मी कोणालाही ते दाखवले नव्हते, कोणालाही नाही. झोपायची वेळ झाली तसे मी तुला विचारले, ताई, माझ्याबरोबर एका ठिकाणी येशील का? कुठे? तू विचारलेस. पण मला नाव नाही माहीत. पण येशील का? कसे जायचे? तू विचारलेस. कसे नाही, इथूनच जायचे. कोण नेणार?
तू विचारतच होतीस, मीच नेणार, येशील का? तुला काहीच कळले नाही, पण माझ्या समाधानासाठी म्हणाली असशील. हो येते. मग झोप तर. मी तुला सांगितले. तू माझ्याकडे पाहून हसलीस आणि झोपी गेलीस. पण ताई, तू इतकी घाबरशील हे मला माहीत नव्हते. नाहीतर मी असे करीन का? मुद्दाम तुला अशी भीती कधीतरी दाखवीन का मी? झोपल्यावर किंवा निद्रेच्या संधिरेषेवर असताना त्याच्यात काहीतरी बदल होत असावा अशी शंका येते. काही वेळा त्याला खरीखुरी स्वप्ने पडतात, काही वेळा त्याला नुसतेच भास होतात, पण आणखीही काही वेळा याच वेळी काहीतरी होतं असं वाटतं आणि त्याला ती आठवण झाली की तो ऑफ होतो. वरचा कागद पुरा झाल्यावर स्वारी 3 दिवस भानावर नव्हती. डॉक्टर CKO. मी स्वतः ती जागा खूप वेळा पाहिली आहे. खरोखर ती काय आहे हे मलाही माहीत नाही. सगळीकडे तांबडा लाल प्रकाश असतो आणि हवेत एकसारखा कसला तरी आवाज घुमत असतो. पण तिथे भीती वाटण्यासारखे काय आहे? ताई, तू एकदम किती घाबरलीस. माझा हात घट्ट धरून मला विचारत होतीस, हे काय रे, इथे कुठे आलो आपण? आता तर निजलो होतो, इथे कसे आलो? परत चल, परत चल. मी तुला सांगितले ताई, हीच ती जागा. यायची का विचारलं होतंस, तू हसलीस. मला वाटले खरेच तुला मनातून यायची आहे, म्हणून आपण इथे आलो. पण हे म्हणजे काय? कुठे आलो? तू सारखे विचारत होतीस. मला नाव माहीत नाही आणि ताई तू रडायला लागलीस. असे का ग होते नेहमी? माझ्यामुळे दरवेळी तुझ्या डोळ्यात पाणी का ग येते? ताई, मी म्हणालो, त्या उंच टेकडीमागे येतेस का? तिथे एक गंमत आहे. पण तू थरथर कापत होतीस, सारखे म्हणत होतीस, परत चल, परत चल. दुसऱ्या दिवशी तू म्हणालीस, हेच का तुझं स्वप्न? नाही नाही, मी म्हणालो, हे स्वप्न नाही, हे वेगळंच आहे. पुन्हा तू विचारलेस, विनूला इथे आणले होतेस का? वेडी ग वेडी, त्याच्यासारख्याला का दाखवायचे? विनू कुठे आहे ग ताई? पण हा प्रश्न विचारलास की तू गोरीमोरी व्हायचीस. तुला कळत नाही रे बाळ, तुला कळत नाही. तो खूप लांब गेलाय आणि परत केव्हा येणार आहे? विचारले तर डोळे मिटून म्हणालीस, मला नाही वाटत तो परत येईल. मग मी त्याच्या स्वप्नात जाऊ का? विचारले तर खस्तीशी डोळे उघडले. हे काय भलतेच बोलतेस? तर मी सांगितले की खरेच मला कोणाच्याही स्वप्नात जाता येते. नाही नाही बा, कोणाच्याही स्वप्नात जायचे नाही. मला वचन दे. मी म्हणालो, तू म्हणतेस तसे. तू म्हणशील ते मला कबूल. पण तू हसली नाहीस. ताई, तू आताशी हसतच नाहीस ग. मला पूर्वीसारख्या गोष्टीही सांगत नाहीस, माझ्याशी बोलत नाहीस खरी, पण तुझा काहीतरी विचार चालू असतो. ताई, तुला एक गंमत माहीत नाही, मला रात्री लोकांची स्वप्ने दिसतात. मी एखाद्या वेळी तुझ्याही झोपेतले विचार पाहीन. आताशी मी तुझ्या खोलीतच असतो. डॉक्टर आले तरी ते मला तिथेच येऊन पाहतात. दरवेळी माझे रक्त घेऊन जातात, दरवेळी माझे दात तपासतात. कशाला ग? आणि माझ्यापेक्षा ते तुझ्याशीच जास्त बोलतात. तू सुद्धा किती गडबडून जातेस. ताई, मी एक वाईट गोष्ट केली. तू कुठेतरी बाहेर गेली होतीस ना, तेव्हा टेबलावरची तुझी लहानशी पिशवी मी उघडली. मला की नाही त्यातली लहानशी काच हवी होती. त्यात माझे तोंड पाहिजे होते, पण पिशवीतून एक लहानसे चित्र खाली पडले. आपल्याकडे येतात ना त्या डॉक्टरांचे चित्र. कशाला ग ठेवले होतेस पिशवीत? मला ते रोज सुया टोचतात, मला नाही ते आवडत. मी ते चित्रच लपवून ठेवले. पण तुझ्या काही लक्षात आले नाही. मला रात्री काही झोप येईना, सारखा त्याचा विचार मनात येत होता. तू झोपलेली पाहून हळूच ते लपवलेले चित्र मी काढले आणि दिवा मालवला. तुला माहीत आहे की चित्र असे धरले की एकदम, जाऊ दे, ते मला सांगताच येत नाही. पण मी तिथे गेलो एकदम फाट्ट दिशी. तो चांगला नाही असे मला जे वाटत होते तेच खरे होते. सारखी सारखी तुझ्यावर त्याची नजर असायची, ती उगीच नाही. त्याला काय करायचे होते ते मला दिसले. त्याने तुला दोन्ही हातांनी घट्ट धरले होते आणि तू नको नको म्हणत असतानाही तो दातांनी तुझ्या गालांवर, ओठांवर, कानांवर, मानेवर चावे घेत होता. असा हा वाईट माणूस. माझा काहीतरी आवाज झाला. त्याने एकदम तुझ्या खांद्यावरून मागे पाहिले. त्याचा चेहरा कसा मातीसारखा घाणेरडा झाला. तू एकदम गडप झालीस. मी जरी सरपटत खालून असा चालवलो होतो तरी सपाट्याने जवळ जात होतो. तो एकदम वेडावाकडा पळायला लागला. एकदा तर तो जवळजवळ सापडलाच माझ्या हातात, पण पंजा पाठीवरून घसरला आणि पायावर बसला. तो निसटला आणि प्रकाशात कुठेतरी गडप झाला. माझा त्याच्यावरचा राग कमी झालेला नाही. दुसऱ्या दिवशी तो सकाळीच घाईघाईने आला, पण माझे त्याच्या पायाकडे लक्ष होते आणि खरोखरच तो लंगडत होता. आज त्याने मला प्रश्न विचारण्याऐवजी मीच त्याला विचारले, तुम्हाला रात्री स्वप्न पडले होते का हो? तसा खोटा खोटा हसत तो म्हणाला, नाही छे, मला स्वप्ने कधीच पडत नाहीत.
मग मी म्हणालो, तुमच्या पायाला काय झाले? तसा म्हणाला, कसा? पाय मुरगळलेला आहे. खोटारडा, तू बाहेर गेली होतीस तेवढ्यात मी त्याला सूचना दिली, ताईच्या वाटेला जाऊ नका, नाहीतर कालचाच परत येईन, मी तुम्हाला खाऊन टाकील. जरा वेळ त्याने माझ्याकडे पाहिले व मग पुन्हा खोटा असून म्हणतो, कसा? लहान मुलांनी असे खोटे बोलू नये. मला त्याचा इतका राग आला, मी त्याला लपवलेले त्याचे चित्र काढून दाखवले आणि रात्री मी त्याला ताईला त्याने धरताना व चावताना कसे पाहिले तेही सांगितले. मग कसा घामाघूम झाला, फडक्याने तोंडने मान पुसायला लागला, घाईघाईने खोलीतून निघून गेला. ताई, तू खोलीत आलीस आणि मला जरा बाहेर बसायला सांगितलेस. आजवर तुम्हाला खोलीबाहेर कधी सोडले नव्हतेस. मलाही बाहेरची, खरी बाबांची भीती वाटत होती, पण मी गेलो. रात्रीची मी अगदी वाट पाहत होतो. त्याला आज रात्री चांगला धडा द्यायचा विचार होता माझा कालचा रात्रीचा उद्योग त्याला आवडला नव्हता. ताई, तू म्हणाली सुद्धा, आज तुझे लक्ष नाही माझ्याकडे. खरंच नव्हते ताई, माझे लक्ष दुसरीकडे होते. त्याला काय करायचे होते ते मला समजले होते. आणि ताई, तू झोपलीस की तू किती छान दिसतेस ग. तुला माहीत आहे का की तुझ्या चेहऱ्यावर झोपेत एक गोड हसू असतं आणि तुला तो धरायला पाहत होता. धरायला आणि वाईट दिवा मालवला आणि मी ते लावलेलं चित्र काढलं आणि असे धरले आणि एकदम तिथे गेलो झटक्यात. पण आजची जागा वेगळीच होती. कडक ऊन पडले होते, सगळीकडे पिवळे जर्द गवत वाढले होते आणि माझ्यासमोर तुझा तो डॉक्टर नव्हता, दुसरेच काहीतरी होते. मी त्याचे चित्र कुठेतरी पाहिले होते, पण आता आठवेना. रंग गवतासारखाच होता, गळ्याभोवती खूप केस होते, पाठीमागे गोंडेदार शेपूट होते आणि आता तो माझ्याकडे पाहत उभा होता. केवढाले डोळे होते त्याचे. तुला माहीत आहे का ताई, स्वप्नात मला कशाची भीती वाटत नाही. मी सरपटत त्याच्याकडे निघालो. त्याचे केस मानेवर फिस्कारलेले होते. तो शेपूट सारखा गवतावर आपटत होता. मी पुढे गेलो तसा तो मोठ्याने गुरगुर करायला लागला, पण त्याची शेपटी दोन्ही पायात गेली होती आणि एक पाऊल मागे सरकत होता. माझे लक्ष त्याच्या गळ्यावर होते. नेहमी तिथेच मी पकडतो, जसे विनूला. नाही मी नाही ना, नाही मी नाही. अघोरी